हॅलो फ्रेंड्स, तर वेलकम टू माय ब्लॉग. आता वाजलेत रात्रीचे काहीतरी 2-2:30 वाजत आलेत. मला कॉल आले. आता आम्ही निघणार आहे मालवणसाठी. सो मला हॉटेलवर पोचायचं आहे प्रतीकच्या आधी. आता मी घरून निघतो, बघतो पुढे काय होतो, कारण झोपलो होतो. आमचं प्लॅन तर 5 वाजताचा होता. सो अचानक प्लॅनमध्ये चेंज केलं आहे. तिकडे जाऊन भेटतो तर सगळ्यांना आणि सांगतो की का प्लॅन चेंज केला आणि का एवढ्या रात्रीचं निघायचं आम्हाला. तर बघत राहा माझं पुन्हा व्लॉग. चला बाय. तर मंडळी, मी पोचलेलो आहे हॉटेलवरती. आमची मंडळी खाली बसलेली. आता सगळे आलेत वरती त्यांच्या बॅगा घ्यायला. बघूयात रूममध्ये काय चालू आहे. बोलले आईला ज्यांना ज्यांना घेऊन चालले ते झोपलेले आहेत आमचे, बघू शकता. हां, यांच्या बॅगा अजून शोधतात हे लोक. मला उठवलं लवकर. हां, मग टायमिंग दिलं तर 4 वाजता आणि फोन करून 2लाच उठवलंय. बघू अजून निघालो तर नाही. हे कुत्र हे एक आणि हे इकडे 2 झोपलेत. झोपू द्या त्यांना, उद्या सकाळी काम आहे. टॉमीला दाखवलं ना. सुम्या भावताला क्यूट दिसतोय आमचा. नाद नाही करायचा. बघूयात आता कितीला निघतो आम्ही. डोळे पूर्ण सुजून गेले. झोपत नाही आली. 1 तास झोपलोय, कसं व्हायचं. उठणं चालू आहे, उठवणं इकडे. ए नको ना रे छेडू त्यांना. तर मित्रांनो, दरवेळेस सारखं आमचा फेवरेट पेट्रोल पंप, डिझेल पंप नायराचा पोचलोय. एक गाडी तर आमची फुल झालेली आहे. हा घेतो ना. हा आरोटे भाऊ, अरे वा, काय फोटो काढतोय का? पोच देऊन उभा आहे. या गाडीला पण फुल करतोय आणि स्पेशली उतरवलंय का तर इथं लाइटिंग वगैरे चांगली आहे, जरा चांगला व्हिडिओ येईल. तू गाडी रेमटोत आणली आहे भाऊनी. चालू आहे गाडी फुल करणं चालू आहे इकडे. हे गाडीचे मालक विजू भाऊ. बाकीची आमची मंडळी पनवेलला वाट बघते आमची. त्यांना आम्हाला पिकअप करायचं. त्यांना पिकअप करायला थांबू, तेव्हा चाय वगैरे पिऊ, मग पुढचं बोलणं वगैरे करू तुमच्यासोबत. तुम्हाला खूप काही दाखवणार आहे व्लॉगमध्ये, कारण खूप काही मजा येणार आहे आणि आम्ही काय एवढे लोक नाही आहे. तर बघत राहा. आता तर रात्र आहेत, आम्हाला एवढे सिनेमॅटिक वगैरे काय घेता नाही येणार. उद्या पोचू तिकडे. 7 तासाचा प्रवास आहे. एक शिवमुद्रा, सेकंड शिवमुद्रा, चालले शिवमुद्रा कंपनी मालवणला. मालवण, कोकण, गणपतीपुळे सगळं फिरून टाकायचं आहे एकदाच. परत जायला भेटणार नाही. 6 महिन्यात एकदा ट्रिप निघते आमची एकतर. आणि आमचा छोटा डाव भावाला सर्दी झाली आहे. काल एक बियर पियाला, त्यामुळे सर्दी झाली आहे. तर आता त्याला ओल्डमंग पाजायची आहे घरी न. नाचो, बिना गाण्याचा नाचो. चलाच बघत राहा व्हिडिओ. तर मंडळी, आमचा पेन वगैरे क्रॉस करून झालंय. आता आम्ही चाय पिण्यासाठी थांबलोय आणि निघालो 2 वाजता आहे आणि पेन आम्ही 5 वाजता क्रॉस करतोय. बघा, म्हणजे फास्ट आणायचं होतं गाडीला, पण मध्ये पनवेलला थांबावं लागलं आम्हाला. लाईटमुळे थोडं मी ब्लर येतो का. हा, मंडळी जमलेली आहे, थोडे कार्यक्रम चालू आहे. चाय वगैरे पिऊ आणि मग आता नॉनस्टॉप. आता डायरेक्ट 6 तासाचं रनिंग करायचं आहे आणि डायरेक्ट पोचायचं आहे. साहेब आमच्या टेबलावर वाव, चाय, बिस्किट, खारी, टोस्ट. सर्दी झाली आहे भावाला. हाय गाईस, इथं चाय बिस्किट चालू झालंय. या हाय दोस्तो, चाय पिलो. चाय खारी भी खालो. भाऊचा डान्स आहे, मी टाकेन याचा डान्सचा व्हिडिओ बनवलाय मी. गाडीमध्ये डान्स करत होता. ऑर्डर असेल तर सांगा, हळद वगैरेचे ऑर्डर स्वीकारले जातील आमच्याकडे. कॉन्टॅक्ट नंबर देतो तुम्हाला. तू भावा नाकामध्ये चाय ओतणार होतो, त्याचा काय. हा ओत लवकर. बोल हाय करा. अरे वा, फर्स्ट टाइम इमानदारीत हाय केला बहिणी. नाही तर 5 वेळा त्याला सांगावं लागतं हाय करायला, नाही का. चला आता चाय बी पितो आणि भेटू आता डायरेक्ट तिकडेच. बाय. तर मंडळी, जो आमचा 8 तासाचा प्रवास होता तो कधी 10 तासाचा झाला काय माहिती. या गाड्या पार्किंग होतात आता आणि
एकदंत रेस्टॉरंटला आलोय. तर जेवण वगैरे करतो. जेवलो नाही आणि दुपारचे 1 वाजून गेलेत. रूम वगैरे पण शोधला नाही. आधी पेटपूजा करतो, मग बघतो रूम्स वगैरे कुठे होतात ते दाखवतो तुम्हाला. आधी जाऊन बघतो आतमध्ये रेस्टॉरंटचा काय हाल आहे, यांना प्लेस आवडलाय की नाही आवडलाय. नंतर यांचा चेंजेस होतो मध्येच. ओके आहे का सर? आवडला का? अजून प्रोसेसिंगला आहे. लोडिंग होतं आमचं, फिक्स नाही अजून. मला वाटतं युटर्न मारणार आहे इकडून. रूमचं पण फिक्स नाही आहे कुठं जायचं आहे काय. एक बघितलं स्विमिंग पूलवाला, पण आम्ही समुद्र किनारी येऊन स्विमिंग पूलचं रूम बघणार तर कसं वाटणार ते. इकडे जास्त गोरा दिसतोय मी. ही इज काय सर? ही इज हे लॉजिंग बोर्डिंग बी आहे. विचार ना वॉशरूम. वेर इज अ वॉशरूम? वेर इज अ? ही इज नाही ये. तर मित्रांनो, आम्हाला रूम वगैरे तर भेटला आहे. जस्ट चिल म्हणून जागा आहे, रिसॉर्ट आहे. तर रूम केलं आहे, स्विमिंग पूल पण आहे. आणि आम्ही आलो आता बॅगा घ्यायला. आधी रूम बघितलेत, बरोबर नीट अँड क्लीन आहे का, सगळे लोक आरामात कम्फर्टेबली झोपू शकतात का. कारण आम्ही 1-2 नाही 10 जण आहेत. घ्या रे बाबा, आपापल्या बॅगा घ्या. दे मला अजून 1-2 थैल्या दे. कुणाची आहे? अरे त्या ह्याची आहे, काय बोलतात रे, स्वप्नाची आहे. दे स्वप्न हा ना बाकीच्या. प्रतीक भाऊची. अरे कुठं घेऊ? प्रतीक भाऊची हाय घ्यायची का? हा घ्यायची आहे मग. हा ना ती. तर बॅग आता घेतल्यात. आता जातो रूममध्ये, बॅगा बिगा ठेवतो, चेंज करतो आणि पहिले तर स्विमिंग पूलमध्ये उड्या मारतो. कारण गरम झालं आहे आम्हाला खूप लवकर येणार होतो आम्ही, पण खूप टाईमपास झाला आहे. कारण एका गाडीला म्हणजे कसं ब्लॅक काच आहेत बघू शकता स्कॉर्पिओला. तर पोलिसवाल्याने थांबवलेलं, जरा फाईन वगैरे मारलं आहे, त्यामुळे लेट झालं आम्हाला. सर तुमचं साहित्य घेऊन घ्या, काही आहे असेल तर. हां काढल्या, आता साहित्य घेऊन या. स्कॉर्पिओतला एस मधलं तर आम्ही घेतलेलं आहे. आणि आमची आळशी मंडळी रूममध्ये झोपले पण असतील मला तरी वाटतं आहे. कारण कोणाची झोप वगैरे झालेली नाही, आणि जे गाडी चालवत होते त्यांची तर झालीच नाही. हे गाई तर बाप बीप काढू राहिले एकमेकाचे. कोणत्या ह्याच्यात ठेवायचे? स्कॉर्पिओची हे व्हायला बघ. इकडे बघा आमची मंडळी झोपली आहे. मला बोललेलो ना आले हे पहिले झोपणार, कारण झोप कोणाची झालेली नाही, त्यामुळे बॅगा वगैरे ठेवतो. हो आणलंय ना. आणि सर स्विमिंग पूलमध्ये कधी जायचं? लगेच इन्स्टंट. बघा कसं झालं आहे, कारण फ्रेशच नाही झालं आहे सकाळपासून. फिरतं इकडं तिकडं, गाडी घेतच उतरलो नाही काय नाही. आत्ताशी जेवलो आहे सकाळपासून, भूक मेली होती. इकडं आले का तो? सरजी तुमच्या बॅगा आले का? तुझी आणली मी, ती बघ तिथं ठेवली तुझीवाली. तो जो हा आणतोय बघ बाकीचे. आरोटे भाऊ, आरोटे गेलाय. तर कसं वाटतं स्विमिंग पूल मध्ये कधी चालले? सायंकाळी ठीक 7च्या नंतर, 7 ते 10 वेळ आहे. नाही तो बोलला 10 पर्यंत जाऊ शकता, आतमध्ये राहू शकता असं. मग ते बनवलं कशाला आहे? आता नाही रात्री 10 पर्यंत. हा आता पण जाऊ शकता रात्री 10. आता कोण गेस्टच नाही म्हणून चला करा चेंज पटापट. चला स्विमिंग पूल मध्ये. बाकीचं नियोजन नंतर करूयात. आधी सामान बिमान ठेवा सगळ्यांनी नीट आपलं. तुझी बॅग आणून देऊ का इकडे? तू इकडचं गिरायक आहे? हा त्याची बॅग देऊन ठेवतो, कारण त्याचा तो रूम आहे. हा तो बघ ना तो. अरे सुमित रे, स्लो मोशन आहे. सगळे पोरं आमचे कसं टायमावर जेवण नाही भेटलं ना, सगळ्यांची बॅटरी डाऊन झाली. कोण नीट काम नाही करत. ही बघ तुझी बॅग पण इमानदारीने आणली. हा हे घे बॅग. हा ना अजून काय? हा बायकोच बनवली मला, कुठं अडकू? काय करावं लागतं. हा हे सगळं टाकणार मी माझ्याकडनं, काय काय करून घेतलं. मग या रे भाई, आता काय
कुठे चाललंय कुठे चाललंय कुठे अरे त्याला बोला ना ते खोला म्हणून हो सुमित भाऊ त्याला बोला स्विमिंग पूल खोला चला चला हे नाही मला नाही घ्यायचंय असं आहे दळबद्री काय ते नाही नाही असे नाही घेणार मी हे कसे झोपलेत हे बघा आमचे सेट माणसं चेंज करतात ते जरा सुमित भाऊ आता आम्ही जाणार आहे स्विमिंग पूल मध्ये आणि नंतर आम्ही मचॅक्स आणि संध्याकाळी मचॅक्स हा बघा आमचा कुली लगेच हॉल आलाय कुली किती जणांच्या बॅगा घेऊन आल्या 10 जणांच्या सगळ्यांना आपापली बॅगा देऊन दे गोंधळ नाही झाला पाहिजे हे चला ना रे पोट्ट्यो काऊन असं करू राहिले मला वाटतं अर्धे झोपणारच आहेत कोणाचा मूड नाही आहे सगळ्यांना झोप आलेली आहे तुम्ही झोपताय की स्विमिंग पूलला येतात हे बघा हे पण झोपायला चालले तुम्ही सर झोपायचंय अरे यार स्विमिंग पूलची रूम कशाला केली नाही पण निसर्गरम्य वातावरण आहे कधी आलात इकडे गणपतीपुळेत तर जस्ट चिलमध्ये थांबा चांगलं आहे रिसॉर्ट बघू शकता एकदम नाईस आहे फोटो वगैरे पण तुम्ही काढू शकता आणि निसर्गरम्य झाडं लावलीत फक्त पावसाळा नाही म्हणून झाडं वाढली नाही तेवढ्या आणि लोकेशन तर खूप छान दिसतोय आणि इथून काय 5 मिनिटावरतीच बीच आहे म्हणजे जर तुमच्याकडे 4 व्हीलर वगैरे किंवा बाईक वगैरे असेल तर तुम्ही 5 मिनिटावर पोहोचू शकता आणि चालत जात असेल थोडंसं लांब आहे पण ठीक आहे 1-1.5 किलोमीटरच काहीतरी आहे आणि तिकडं खूप कॉस्टली आहे आणि एक तर क्राऊड खूप जास्त आहे इकडं नीट क्लीन आणि स्पेसेस जागा आहे खूप जास्त सो मोकळं वातावरण आणि संध्याकाळची अजून मजा आहे कारण जर तुमचा काही प्लॅन असेल तर तुम्ही इथं करू शकता एकदम काय बोलतात ओपन स्पेसमध्ये चला तर मग यांना सगळ्यांना रेडी करतो स्विमिंग पूलमध्ये नेतो कॅमेरा पण नेल तिकडे आणि पाणी वगैरे नाही गेलं पाहिजे याची काळजी घेणार कारण फोन नको खराब व्हायला ठीक आहे तर बघत राहा तर मित्रांनो आमचं जेवण वगैरे झालेलं आहे रूम पण बुक करून झालेली स्विमिंग पूलमध्ये पोहून वगैरे पण झालेलं आहे एवढी काय मजा नाही आली कारण छोटासा स्विमिंग पूल आहे आणि सगळे आमचे धिप्पड माणसं आहेत 10 जण आता चालू आहे ते विजू भाऊंचे फोटोशूट चालू आहे कारण यांनी सगळ्यांचे फोटो काढलेत आता त्यांचं चालू आहे प्रतीक भाऊंचं तर काढून झालं आहे आणि हा बघा ॲटिट्यूड बॉया त्याला व्हिडिओत तर यायचं असतं पण असं तोंड करतो ना की जसं लय ॲटिट्यूड आहे तो पैसे घेणार आहे माझ्याकडून आणि हे आमचे शेट बघू शकता हँडसम हंग नादाला लागू नका शेटचे झाले बुधवार पेठ या हा रिटेक काय ह्याला लावतो आणि असं बोलतो हा नाही हे नाही डिलीट करणार रिटेक घेऊन परत कोण व्हिडिओ शूट करत बसणार 1 टेकमध्ये घ्यायचं असतं ब्लॉग आणि आमचे भाऊ यांनी पोस्ट तर किती 15 ते 20 पोस्ट दिलेत 4 फोटो यांचे चांगले आलेत एवढी मेहनत करून सुद्धा पाय वाकडा होत होता हात वाकडा होत होता आणि हा आरोटे कसं आहे एवढं स्ट्रगल करून शेवटी आम्ही द्वारला पोचलोय गणपतीपुळेच्या जस्ट एंट्री करतोय आमची पब्लिक मागे चालत येते हा आता बघ कशी छातीत आणली असं या मागे या फॉलो मी बॉईज हा आधी जाऊन पाया पडायचंय हा हाय गाईज आम्ही आलोय आता हा. गणपतीपुळे येथे आधी पाया पडायचे की फोटो काढायचे आधी बाप्पाचं दर्शन मग आधी बाप्पाचं दर्शन करायचं नंतर बाकी फोटो वगैरे काय काढायचं आहे ते काढू हे परत रस्त्यात थांबले फोटोशूट काय संपत नाही यांचा काल निघालोय आज दुपारी पोहोचलोय आणि संध्याकाळी पाया पडायला भेटत आहे म्हणजे बघा किती आणि त्यात एक नुकसान झालं आहे पॅन्टचं बेल्ट विसरून गेलोय सारखी खाली जाऊ राहिली अरे काय फोटोशूट करतात ते पोरं फोटो काय संपत नाही त्यांचे काय करणार खूप स्ट्रगल करून आलोय ना 10 तास गाडीत बसून आलोय बाकीचे कुठं राहिले बाकीचे येतात हळूहळू मागे 6 जण पुढे 4 जण मागे राहिले येऊ द्यात त्यांना आपण जाऊ आय थिंक मोबाईल अलाव नाही आतमध्ये तर गपचूप पाय पडायचं आणि मग बीचवरचा शूट घेऊ सिनेमॅटिक वगैरे काही घेतला नाही आता चान्स भेटेल तेव्हा घेऊ तिथं लय बडबड होती काय करणार
आमचे बॉईज लोक ऐकत पण नाही ना, आणि कोणाला राग येईल असा वागायचं नाही आपल्याला. चला मित्रांनो, अरे यार ते स्लो मोशन किती आहेत रे. एक लंगडा घोडा आहे आमच्यात, पाय मुरगळला आहे त्याचा, तर त्याला नीट चालता येत नाही. चला लाईनीत लागू आता. बाय. आतमध्ये फोन अलाव नाही आहे, तर तुम्हाला आता बीचचं शूट दाखवेल मी. पाय पडून घेतो आधी. तर मंडळी सगळे बघतील हा व्ह्यू, कारण समुद्र किनारा आहे, सनसेट पण होतं आहे, एकदम छान आहे. पण हा व्ह्यू मनाला शांत करेल असा, एकदम छान. फर्स्ट टाईम होता लाईफचा एक्सपिरियन्स गणपतीपुळे. खूप इच्छा होती यायचं, आज भेटला चान्स. शॉप बंद केला आणि आलो निघून. बघू शकता मंदिर किती सुंदर आहे, आणि आतमध्ये जो दर्शन होता एकदम शांतपणे झाला. एवढा क्राऊड पण नव्हता सॅटर्डे असूनसुद्धा, आणि मोस्ट ऑफ लोक दर्शनाला कमी आलेत. बीचेसवर बघू शकता जे राईड करतात ते, म्हणजे पोहायला वगैरे आलेत, बीच बघायला आलेत, सनसेटचं एन्जॉय करतात ते. पण इथं बसून जो शांती भेटतं आहे ते तुम्हाला इथं येऊनच कळेल की काय व्हॅल्यू आहे त्याची. एकदा मंदिरात या, दर्शन करा, आणि इथं 15 मिनटं शांतपणे बसा. मी आधी येऊन 15 मिनटं इथे बसलो, नंतर सनसेट होऊन जाईल त्या कारणाने मग विचार केला की शूट घेतो. आणि आता आम्ही तसं पण बीचवर जाणार आहे. बघू, मला बीचवर तर काय एवढं शूट नव्हतं करायचं, कारण मला फक्त मंदिरचं शूट करायचं होतं की इथं दर्शनापर्यंत कसं आलो, किती स्ट्रगल केला, आणि किती दिवसापासून होता तो. तुम्हाला नवरा माझा नवसाचा मूवी माहिती असेल, तेव्हापासून इच्छा होती की एकदा गणपतीपुळेला व्हिजिट करणार, आणि आज ते कंप्लीट झालं. धन्यवाद देवा बोलवल्याबद्दल. चलात मग बीचचं बघू काय आहे तिथं, काय काय करणार आहे, व्हिडिओ वगैरे घेऊ की फोटोज काढू. चला तर मग भेटू. बाय. बीचवर तर पोचलो आहे, पण कोणतीच ॲक्टिव्हिटी करायचं मन नाही आहे. आमचे बॉईज पण तिकडं बसलेत, विचारपूस करतात ते कुठली राईड करायची काय नाही. तर खूप सारे ॲक्टिव्हिटीज आहेत तुम्ही करू शकता. उंट आहे, बाईक राईड आहेत, ते जेटस्की वगैरे खूप सारे आहेत. पॅराग्लायडिंग तर नाही दिसलं अजून. आणि क्राऊड खूप जास्त आहे बीचवर. मंदिराच्या इकडं खूप कमी आहे. म्हणजे तुम्ही जर दर्शन वगैरे करताय, स्वतःला शांत फील करून घ्यायचं असेल तर तुम्ही आतमध्ये बसू शकता, स्वतःला टाईम देऊ शकता, खूप छान वाटेल. इकडे क्राऊडच क्राऊड, माझ्या मागे बघू शकता खूप जास्त क्राऊड आहे. तुम्हाला फोटो पण काढायचा असेल तर एकदम एंडला जावं लागणार, जिथं कोण नसेल. कमीत कमी अर्धा किलोमीटर पकडू शकता. मी सगळ्यांना सोडून आलो, कारण मला व्हिडिओ बनवायचे आहेत, आणि तिकडं नाही बनवू शकत तेवढं, आणि फ्रीली बोलू नाही शकत. मग त्या कारणाने माझं हे राहून जाईल. आणि बीच साईडने तुम्ही मंदिर बघू शकता, एकदम मूवीमध्ये बघितल्यासारखं आहे, आणि खूप छान एक्सपिरियन्स होता माझा. थोडा लांब प्रवास केला, पण मनाला शांती भेटली. आणि कामातून स्वतःसाठी टाईम काढणं पण गरजेचं असतं, कारण स्वतःसाठी टाईम काढाल आणि असं कुठेतरी जाल तर तुम्हाला पण काम करताय हे फील नाही होणार. कामच करत राहणार तर तुम्हाला एवढं सगळं बघता नाही येणार. काम एका साईडला ठेवायचं आणि आयुष्य एका साईडला ठेवायचं, कारण जगणं पण इम्पॉर्टंट असतं. सो उद्या संडे, मला एवढा काम असतो, बट मी स्टोरी टाकली की नाही मला जायचं आहे दर्शन करायला, सो मी अवेलेबल नाही आहे. आणि आता हेच करणार आहे मी 3 मंथ 4 मंथमध्ये 2 दिवस 3 दिवस जेवढं मला जमेल तसं ब्रेक घेईल स्वतःसाठी. व्हिडिओज वगैरे बनवेल, यूट्यूबला टाकणार, कारण ब्लॉगिंग स्टार्ट केली आहे. आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब नसेल करा तर करून टाका, तुमचे सपोर्टची गरज आहे मला. थोडंफार का होईना, फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. बेल आयकन तुम्ही दाबा किंवा नका दाबू, ती तुमची चॉईस. जर तुम्हाला परत व्हिडिओ बघायचं असेल तर बेल आयकन पण क्लिक करा आणि लाईक पण करा. आता जातो, मित्रांनी आवाज दिला आहे, आय थिंक ते राईड करणार आहेत. माझी तर इच्छा नाही आहे. आणि सनसेट पण खूप छान सुंदर आहे. असं मी लाईव्ह आहे तो एक्सपिरियन्स करू शकतो. आणि जे कोणी आले असणार आहे गणपतीपुळेला त्यांना माहिती असेल की इथं किती छान व्ह्यू आहे. बीचवर पण तुम्ही जर शांत बसाल तर खूप सुंदर वाटेल तुम्हाला.
कारण राईडमध्ये जाणार, ज्याला पोहता नाही येणार तो उगाच घाबरणार आणि काही झालं असं कोणासोबत होऊ नये. बट तरी रिक्स असतं लाईफसोबत. सो शांतपणे बसून एन्जॉय करा. बघूयात आता हे कुठे आहेत. एवढ्या क्राऊडमध्ये मला ज्यांना शोधायचं आहे. 2-4 जणं बसल्यासारखं दिसतात ते आणि 2-4 जणं राईडला गेल्यासारखं फील होतं. आणि मी एकटंच निघून आलेलो त्यांच्यापासून, कारण तिथं बोलता नाही येणार मला एवढं काय, कारण कोणाला काही आवडेल काही नाही आवडेल. सो चला तर मग आजचा दिवस मी इथे संपवतो, कारण आता रूमवर जाऊन काय झोपायचं आहे, कारण रात्रभर आम्हाला झोप नाही झाली आहे नीट. मी तर जागाच होतो, कारण ड्रायव्हरसोबत बोलणारा कोण नव्हता आणि त्यासोबत बोलणारा कोण नसेल तर त्याला पण झोप वगैरे येईल. त्यामुळे आणि हायवे एकतर खूप सुसाटवाला होता. तर चला तर मग व्हिडिओ एंड करतो इथे. दुसऱ्या दिवसाचं आमचं ट्रिप आहे उद्याचा, अरेवारी बीच, आय थिंक सो हेच नाव आहे. आणि तिकडे जाऊन काय करू काय नाही करू ते पण तुम्हाला दाखवेल. सो आजचा ब्लॉग इथे एंड करतो आणि उद्याचा सकाळी तुम्हाला भेटतो 7-8 वाजता जेव्हा पण उठू आणि निघायच्या टाईमला ब्लॉग स्टार्ट करेल. तर चला तर थँक्यू.